चलो गुड मॉर्निंग अरुण. गुड मॉर्निंग बाबा. वो क्यों डाला है? ये लाइट पहनता क्या रात को? ज्यादा नहीं कुछ. गुड मॉर्निंग गुड डे. अरुण गुड मॉर्निंग गुड डे. इरफान गुड मॉर्निंग गुड डे. दर्शन गुड मॉर्निंग एंड गुड डे. Very nice walk today.
सुंदर परिपाठ सादर करण्यासाठी येत आहे इयत्ता 5वी अ च्या मुली. सुविचार. पंखपुटी पक्ष्यांना परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी स्वप्नांची दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, शिकतीच्या पलीकडे भरारी मारण्याची जिद्द असावी. म्हणूनच आजचा सुविचार घेऊन येत आहे शब्दाली पाटील. आजचा सुविचार भव्य विचार सुगंधासारखा असतो. धन्यवाद शब्दाली. पंचांग. वार दिनांक शके यांची माहिती असणे गरजेचे आहे, म्हणूनच आजचे पंचांग घेऊन येत आहे जान्हवी वारके. आजचे पंचांग. वार सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026, पक्ष शुक्ल, तिथी पृष्ठ, नक्षत्र भरणी, सूर्योदय सकाळी 6:41 झाला, सूर्यास्त संख्ये 6:15 होईल. धन्यवाद. धन्यवाद जान्हवी. बातमी. देशाचे नागरिक म्हणून आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे आपल्याला ज्ञान असणे आवश्यक असतेच, परंतु आपली काही स्वप्नही असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते ते सामान्य ज्ञान. चालू घडामोडी म्हणूनच आजचे पंचांग घेऊन येत आहेत तृप्ती पोवार. आजच्या बातम्या. शिवाजी विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र उभारणार. 2. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस. 3. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल. धन्यवाद. धन्यवाद तृप्ती. दिनविशेष. उजाडणारा प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकवत असतो आणि या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी येत आहे तृप्ती पोवार. आजची दिनविशेष. 1. 1873 संत गाडगे महाराज यांचा जन्म. 2. 1905 रोरिटो इंटरनॅशनल कपची स्थापना. 3. 2004 दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. धन्यवाद तृप्ती. म्हणी. कमी शब्दात जास्त अर्थ लपलेले असतात, म्हणूनच आजच्या म्हणी घेऊन येत आहे आराध्या जाधव. आजच्या म्हणी. अति तेथे माती. अर्थ. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो. 2. अंथरून पाहून पाय पसरावे, ऐपतीच्या प्रमाणे खर्च करावा. 3. गोगल गाय पोटात पाय. अर्थ. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. धन्यवाद. धन्यवाद आराध्या. बोधकथा. पुढच्या ठेस मागचा शहाणा ही म्हण आपण प्राची, नेहमीच ऐकत जरा असतो. लक्ष ठेव इकडं. अनुभव आपल्याला खूप काही डोक्याला शिकवतात बघाय का? आणि बोध देतात. आपल्याला अनुभव समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात त्या बोधकथा, म्हणूनच आजची बोधकथा घेऊन येत आहे आर्या चौगले. आजची बोधकथा. बोधकाचे नाव गरुड आणि साप. एकदा एक गरुडी जंगलातून पाय वाटे चालला होता. तेवढ्यात त्याला एक विषारी साप वाटेवर जखमी अवस्थेत तळमताना दिसला. अनुभवामुळे त्याच्या लगेच लक्षात आले की सापाला एक विषारी कोळी चावला आहे, त्यावर कोणती औषधे वनस्पती लावायची आहे त्याला माहीत होते. गरुडाने सापाला काळजीपूर्वक जवळच्या झोपडीत नेले, त्याच्या जखमेवर औषध लावले आणि तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याची काळजी घेतली. साप त्या गरुडाला काही इजा न करता जंगलातून निघून गेला. धन्यवाद. धन्यवाद आर्या. माझा नमस्कार. आवाज छान आहे. 7वी हायस्कूल 7वी व गर्ल्स हायस्कूल 7वी. आज योगायोग असा, मला अचानक तुमच्या शाळेत काय यायचा योग नव्हता. सरांना मी एकेकांबळे सरांना सकाळी फोन केला. आम्ही पूर्वनियोजित आंबक हायस्कूलमध्ये जाणार होतो आणि सरांना पण मी काय बघितलं नव्हतं, त्यांनी पण मला काय बघितलेलं नव्हतं. मला पण संस्थेतून फोन आला, कोणतरी व्यक्ती आहे ते चालत आलेले आहेत आणि मुलांना मार्गदर्शन करतायत, त्यांना भेटा आणि तुम्ही 2 शाळा कोणत्या तरी संस्थेच्या दाखवा, असा निरोप आला होता. त्यानंतर मी यांच्या असिस्टंट त्यांना फोन केला. त्यांना इकडचं काही माहित नाही, ते मुंबईवरून आल्यामुळं त्यांनी गाव सांगितलं, मला ते पण काय कळालं नाही. त्यांनी लोकेशन पाठवलं, ते लोकेशन सुद्धा मला कळत नाही. ते कोल्हापूरहून परत रिटर्न टोप या ठिकाणी होते. टोपच्या ठिकाणी कासारवाडी असं नावाचं कुठं गाव होतं, बरोबर तिथं होते. बरोबर ना? बरोबर. मग ती कासारवाडी पण मला काही माहिती नव्हतं. मग मी तिथून मॅपवरून बघितलं तर आंबक शाळा जवळ होती. मी आंबक शाळेच्या त्या टप्प्यात मॅडमांना वगैरे कल्पना पण दिली आणि त्यांना सांगितलं होतं यांना पिकअप करा. यांच्या काही नियमावली होत्या त्या पण मला माहिती नव्हत्या आणि ती सकाळी नेहमीप्रमाणे 5 वाजता उठून चालायला लागली. चालत चालत ते गिरोली जवळ आले आणि त्यानंतर ती शाळा
आंबट शाळा पाठीमागे राहिली होती आणि ती पुढे आली. मग मला परत मी त्याला फोन केल्यानंतर ते म्हणले की बाबा असं असं झालेलं आहे सर, तर काय बघूया. मग माझी किंवा सातवी मग काका कांबळे सरांना मी फोन केला आणि त्यांनी लगेच होकार पण दिला की बाबा तुम्ही या, आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करतो. त्याबद्दल मी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणजे लाडके मुख्याध्यापक कांबळे हे सरांचं अभिनंदन पहिल्यांदा करतो. आणि काही आता ती मुलं मोठी नवी नवीला त्यांनी मला फक्त बघितलं, बाकी त्यांना मला नाही ओळखत. म्हणजे मला आठवत ती 4 वर्ष झाली मला इथून जाऊन 4-5. 2017ला मी इथून गेलो बरोबर ना. त्यानंतर आज आल्यामुळं ती थोडी ओळखत असतील. आपल्या शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंके, संस्था माता सुशीला देवी साळुंके, संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साहेब आणि सचिवा गावडे मॅडम आणि विभाग प्रमुख श्रीराम साळुंके सर आणि आपले तरुण तडफदार संस्थेचे CEO कस्तूर गावडे सर. कस्तूर गावडेंची आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांची मुंबईमध्ये भेट झाली आणि सरांनी मला फोन केला की बाबा, ते पण सांगितलं नव्हतं मला म्हणजे मुंबईमध्ये कुठे भेटलोय किंवा काय आहे. त्यांच्या मिसेस 8 शाळेच्या CEO आहे. म्हणजे मुंबईमधल्या भांडूप सारख्या एका मोठ्या शहरामध्ये त्या काम करतायत. त्यांना मी आल्यानंतर मला वाटलं नाश्ता करायचा म्हणलं हॉटेलचं त्यांनी कुठलं तरी गेस्ट हाऊसचं काय तर नाव सांगितलं मला. त्यांनी नाव सांगितल्यानंतर मी म्हटलं गेस्ट हाऊस शोधत मी तिथं पोहोचलो. तर गेस्ट हाऊसच्या दारात हे बसले होते, कट्ट्यावर बसले होते. तर वॉचमननं सांगितलं होतं यांना बरोबर का सर. वॉचमननं काय सांगितलं त्यांना, तुम्ही तर थांबू नका, CCTV दिसताय, तुम्ही जास्त वेळ काही बसू शकणार नाही, बाहेर बसा. एवढ्यात मी पोहोचलो. मला वाटलं पाहुणे आल्यात किंवा नाश्ता म्हणल्यावर गेस्ट हाऊसला थांबल्या तिथं म्हणल्यावर नाश्ता हे हॉटेलमध्ये करत असेल वाटतं मला. त्यांना तिथे गेल्यावर त्यांनी मला सुद्धा खायला दिले. त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं, मी वाचलं असेल. म्हणजे मी कधी अभ्यास करत नव्हतो, थोडा तासाला जरा शिकायला लावले. तर त्या डब्यावरती मुगाचे लाडू असं काहीतरी बरोबर ना. तिथे मी ऑब्झर्व करत होतो, त्या गोष्टीचं मी फोकसला काढले. त्यांनी त्यांच्याबरोबर सकाळपासून आहे, त्यांच्याकडनं काय घेण्याजोगं आहे ते पण बघितलं मी. आणि त्यांची गाडी पण मला फार आवडली. मी यांना म्हणत होतो तुमची राहायची सोय मी वारुळमध्ये करतो, संध्याकाळी जेवणाची सोय वारुळमध्ये करतो असं मी सांगत होतो. तर जेव्हा मी त्या गाडीजवळ गेलो तर त्यांच्या गाडीत जेवणाची सगळी सोय आहे, किचन आहे, बेड आहे, AC 2 आहे बरोबर का सर. मी 4ही बाजूनं गाडी बघितली. गाडी बघितल्यावर मला वाटलं त्या व्यक्तीला भेटणं तेवढं सोपं पण नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे, म्हणजे भारतामध्ये ते पूर्ण फिरलेले आहेत. आणि त्यांचं नाव विद्याधर विठ्ठल भुसकुटे आहे. त्यांना 3 किताब मिळालेले आहेत. त्यांची गिनीज बुकात इंडियामध्ये नोंद आहे, आशियामध्ये सुद्धा त्याची नोंद आहे. आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची सुनबाई लंडनमध्ये असतात बरोबर. लंडनमध्ये असतात. त्यांची मुलगी सुद्धा चांगल्या पदावरती काम आहे. मला बोलण्याची संधी त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. माझं नाव विद्याधर भुसकुटे. मी स्वतः ही लिहिलेली पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं अमेझॉनवर आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आणि शिवाय या लायब्ररीमध्ये असणारच, हो की नाही. पण वाचा, हे महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये ना वाचनच होत नाही, सगळं मोबाईल बघतात. शक्यतो वाचा एवढी माझी इच्छा आहे. आणि हे भेट म्हणून मुख्याध्यापक सर आपले कांबळे सरांना भेट म्हणून देतो. इथे बघा. भाषा, इतिहास, भूगोल असे सगळेच अचंबित करणारे. चालेल एका बाजूला बघा. काही नाही, आज सगळी जाऊ नका बाहेर. जाऊ नका, ऐका. आता काय बाहेर पण जायचं आता बस. जाऊ. टेबल आणते का?
नाही त्यांनी नद्या बघितलेल्या झेलम, यमुना, कृष्णा, गोदावरी, नर्मदा, लोहित, ब्रह्मपुत्रा, चंबल, शरयू, सतलज आणि भीमा. आणि त्यांनी वृक्ष, शेती आणि मळे पाहिले होते. ते चिनार, वड, चीड, बांबू, केळी, नारळ, सुपारी, चहाचे मळे, सरसो, तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी, आंबा, अननस, बटाटा, कांदा, बोरे, पेरू, चिक्कू, तूर, कोथिंबीर, रंगबिरंग फुले. आणि त्यांनी पाहिलेली प्राणी, एक शिंगी गेंडा, जंगली हत्ती, लांडगा. आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके भ्रमणगाथा, एका विद्याधराची, एक झपाटलेला किनारा, तुला पामराला 16 पावलांचा प्रवास. छान. एवढं तरी 73 या वयामध्ये 30-30 किलोमीटर चालणं शक्य आहे का? सगळ्यांना शक्य आहे का? कोणालाही शक्य होऊ ऐका, हा छंद असा लावा. माझं काय म्हणणं आहे, मी जे सगळं काही केलंय ना त्याचं कारण एकच, म्हणजे छंद. माझा चालण्याचा छंद आहे. तसं तुमच्यापैकी कोणाला काय छंद आहे? तुला काय छंद आहे सांग. झटकन अभ्यास सोडून. शाबास. तुझं काय रे छंद? हा, चित्रकला. आता सगळेजण चित्रकला सांगू नका, मनापासून सांगा रे. मला सांगायचं कारण एवढंच आहे. आला आवड कशात आवड आहे तुमची हे सांगा. चल तुझ्याकडे कोण आहे? शाबास. चल ही तू सांग झटकन. हा, खेळणे, स्पोर्ट्स. बरोबर ना? अजून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येकाने एक छंद जोपासा. आलं का लक्षात? आणि मेन म्हणजे याच्यामध्ये हे बघा, आता बोलायला बघा कोण लागतं. मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या आणि बालमजुरी याविषयी तुम्ही बोलू शकता. मी सांगतो शांतता म्हणजे शांततेचं महत्व नेमकं काय? नाही मला ऐकू येतं नाही. शांततेचं महत्व कुठे येते? हॅलो, शांततेचं महत्व नेमकं काय सांगा बरं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये, गल्लीमध्ये, शहरामध्ये, सगळीकडे ना शांतता असेल तरच घरामध्ये, आपल्या घरामध्ये भांडण तंटे होता कामा नयेत. इथून सुरुवात होते ते आंतरराष्ट्रीय कीर्तीवर. सगळं शांतता महत्वाची असते. दहशतवाद दूर झाला पाहिजे यासाठी पण शांतता महत्वाची असते. आलं कशात? घरामध्ये, शाळेमध्ये सगळे. आता बघा, तुम्ही शांत बसू शकता का? मग मेन शांतता महत्वाचं. नंतर दुसरं काय? शिक्षण महत्वाचं आहे. आणि नुसतं शिक्षण नाही, मूल्याधिष्ठित शिक्षण म्हणजे आपले संस्कार, आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार हे महत्वाचे आहेत. त्याला शिक्षण म्हणतात. मूल्याधिष्ठित शिक्षण म्हणजे ते महत्वाचं आहे. दुसरं, कन्या भ्रूणहत्या माहिती आहे तुम्हाला कोणालाही? कन्या भ्रूणहत्या म्हणजे नेमकं काय? कन्या भ्रूणहत्या म्हणजे आपल्या देशामध्ये आजही कन्याचा जन्म होण्या अगोदरच तिला मारलं जातं. अशा आपल्या देशामध्ये होऊ शकतं, होतं. ते होता कामा नये, याचा होऊ नये यासाठी मी प्रचार आणि प्रसार करतो. बऱ्याच प्रांतामध्ये तर फारच भयानक आहे परिस्थिती. आणि एकूण काय, बऱ्याच ठिकाणी मुलगा हवा आणि मुलगी नको, ही जी मानसिकता आहे ना ती दूर झाली पाहिजे. आणि सगळ्या बहीण भावंडांनी पण आपसात आयुष्यात असं मतभेद करू नका. आयुष्यात भाऊ आलं लक्षात? महत्वाचं आहे मतभेद करायचा नाही. स्वच्छता बोला, स्वच्छतेविषयी पर्यावरण म्हणतात. तू बोलतोय काही? बसायचं असं सांगतो. आलं लक्षात? बाकी काही नाही. आणि हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे ना पॅम्पलेट, पूर्ण वाचा
आणि त्याच्यावर YouTube चॅनल आहे बघा, मागे आहे, तेही तुम्ही जरूर बघा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात देतील. आणि आजच्या काळामध्ये या गोष्टींचं ज्यांचं महत्व आहे, हा खरा देशसेवक आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं हे महत्वाचं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतकरी असतील किंवा महिलांसाठी, त्यांच्यासाठी खास लक्ष द्या, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. ब्रेन हॅमरेज झालं होतं, ब्रेन स्ट्रोक गेलेला आहे त्यांना. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर ते कोम्यात होते. त्यांची जी म्हणजे आता आपण काय होतो किंवा काय नाही त्यांना ते आठवत पण नव्हतं. अशा पोझिशन मध्ये होते. त्यांना मी विचारलं, मला म्हणजे कोणीतरी, मी काल संस्थेतून मला सांगितलं की त्यांची परिस्थिती आहे. तिथे गेलो, मी त्यांना नाश्ता करताना विचारलं की सर त्यावेळी तुम्ही काय केलं, मी परत पूर्ण अवस्थेत कशामुळे आला. तर त्यांचं वाक्य होतं, मी माझ्या फॅमिलीमुळे आलो. हो, फॅमिली. त्यांच्या बायकोनं, त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी किंवा सुनबाईनं सुद्धा जे केलेले प्रयत्न आहेत. त्यांची त्यावेळी सुनबाई कुठे होती सर? लंडन मध्ये होती. लंडन मध्ये. ज्या दिवशी कळालं तिला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होती. सांगण्याचा मुद्दा काय की लोक आता काय म्हणतात, किंवा मुलं बाहेर परदेशात गेली तर मुलं त्यांना विसरलीत का नाही. त्यावेळी ते पूर्ण कोम्यात असताना सुद्धा त्यांना 1 महिना ट्रीटमेंट कशी दिली आणि काय दिली ती सगळं सांगा. हो, 1 महिना बाली म्हणून ठिकाण आहे. ते माझे मुलगा, सून आणि माझी नात, ज्या नातेचा अभ्यास मी करून घ्यायचा ना, तेच मी सगळं विसरून गेलो होतो ना. मग त्या रजिस्टरवर माझा अभ्यास या लोकांनी माझ्याकडून करून घेतला. आई पासून ते ABCD पासून ते 1 2 3 4 पासून सगळा अभ्यास त्यांनी माझ्याकडून करून घेतला. आणि मी स्वतः माझे भरपूर कष्ट घेतले. पुन्हा पहिल्यापासूनचा पुस्तकं, पाठ्यपुस्तकं आणि सगळी पुस्तकं मी वाचून काढली. 4 महिन्यामध्ये मी पुन्हा पूर्ववत झालो. खरी गोष्ट, बरोबर 4 महिन्यामध्ये पुन्हा पूर्ववत झालो. आणि यावर हे पुस्तक लिहिलंय, 16 पावलांचा प्रवास, रिबर्थ ऑफ ब्रेन, म्हणजे मेंदूचा पुनर्जन्म असं म्हणायला हरकत नाही. लक्षात होऊ शकतं, काही होऊ शकतं. मेन म्हणजे आपल्या कुटुंबाचं कायम ऋण माना, हो की नाही, ते महत्वाचं आहे. नेहमीप्रमाणे चालायला सुरुवात केली. तर विशेष म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते ज्योतिबाचा घाट तो करायचा होता. आणि नंतर 9:30च्या सुमारास नवनाथ कुंभार ते खास घ्यायला आलं की 9:30ला. ते एका शाळेमध्ये जायचं होतं. शाळेचं नाव आहे 7वे ते 7वे असं काहीतरी 7वा स्कूल ते 7वे अशी ती शाळा आहे. त्या शाळेमध्ये मग आम्ही गेलो मस्तपैकी. पण त्या संपूर्ण जो कार्यक्रम आहे ना, सगळे कष्ट त्या माणसानेच घेतले, नवनाथने. आलं लक्षात? नवनाथ बोलणंच बरोबर नाही, नवनाथ सर यांनी हे सगळं आटापिटा केला, मेहनत घेतली. आणि त्यानंतर सगळं कार्यक्रम चांगला झाला. नंतर आम्ही पुन्हा गाडीने आलो. त्या माणसाने जवळजवळ 70 किलोमीटर जास्त गाडी फिरवली बघा, हो की नाही. आणि हे सगळं करून आम्ही नंतर जेवण वगैरे केलं. पण त्यांना मी सोडलं नाही, म्हटलं नाही आमच्याबरोबर जेवण करा. आणि मग 2 नंतर ते निघून गेले. आणि नंतर बरोबर बघा पुन्हा 4 वाजता विचार केला, चला थोडंफार पुढे जाऊया रत्नागिरीसाठी. पण कसलं तेवढ्यात पाऊस आला आणि मग पुन्हा गाडी आहे तिथेच आम्ही थांबलो. आणि मग झालं, मग आता जेवणही झालं, निवांत झोप झाली. सगळ्यांना शुभरात्री. ओके, ठीक आहे, छान. पण आहे ते आहे, हो की नाही. मेहनत घ्यायची, पुढे जायचं. चला.